नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्तपैकी असा कढी पकोडा किंवा कढी भजी जे तुम्ही म्हणत असाल ते बनवतोय। खूप छान टेस्टी बनतं आणि याच्यामध्ये आपण शेवटी एक तडका पण देणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघा आता इथे ना मी पकोड्यांसाठी पीठ घेतलेलं आहे। हे 1 वाटी पीठ आहे। त्याच्यासाठी आता आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 3 ते 4 मिरच्या बारीक कट केलेल्या आहे। ह्या हिरव्या लाल तिखट आहे म्हणून मग मी 3 ते 4 घेतले आहे। तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकतात। कांदे इथे मी 2 मोठे असे बारीक कापून घेतलेले आहेत। इथे जिरं लागेल, थोडंसं हळद टाकायची आपल्याला, खायचा सोडा, मीठ आणि ओवा, बस एवढंच लागतं। चला तर मग सुरुवात करू। बघा इथे ना ओवा घेतलेला आहे। असं हाताने ना थोडा चोळून घ्यायचा म्हणजे छान याचा फ्लेवर येतो। त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद टाकते मी, नाही टाकली तरी चालते। चिमूटभर हळद टाकली आहे। थोडं जिरं टाकायचं, चवीनुसार मीठ आणि हे जे आपण कांदा, कोथिंबीर आणि मिरची हे पण याच्यात टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर, मिरची, कांदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला। त्याआधी थोडा खायचा सोडा टाकते मी, अगदी 2 चिमूट टाकलेला आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। आपण इथे 1 वाटी बेसन घेतलेलं होतं ना, तर अर्धा वाटी पाणी लागलेलं आहे मला। अर्धा ते पाऊण वाटी पाणी लागतं। आता हे बेसनवर पण अवलंबून असतं की पाणी किती लागतं, काय लागतं त्याच्यावर असतं। छान असं आता इथं बटर तयार झालेलं आहे आपलं। त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम तेलाचं मोहन टाकते। तर तेल गरम करायला ठेवलेलंच होतं। अगदी 1 ते 2 चमचे टाकायचे। चांगलं कडकडीत तेल घ्या। इथे सोडा नाही वापरला तरी चालतो, मग चमच्याने गरम हे तेल। कडकडीत तेलाचं मोहन जर टाकलं ना, मग इथे सोडा वापरायची गरज नाही पडत। हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी, मिक्सचर करून घेतलं सगळं। त्याचे आपण पकोडे करू किंवा भजी, जे पण तुम्ही बोलत असाल ते करून घेऊ। हे बघा, थोडे मोठे काढायचे कारण कढी करतोय ना, कढीमध्ये थोडे मोठेच पकोडे करतात। कढी पकोड्याचा बेत आहे आज। मस्त छान रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे। ते छान पलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायचे। हे बघा असे आहेत ना, व्यवस्थित पलटून पलटून तळून घ्यायचे ते दोन्ही साईडने। साईज बघू शकता, थोडी मोठी केलेली आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, लहान मोठी तुम्हाला जशी पाहिजे तशी। आमच्याकडे थोडी मोठी लागते म्हणून मी मोठी केलेली आहे। हे बघा, आणि कढीमध्ये थोडी मोठी साईजच चांगली वाटते पकोड्यांची।
हे बघा मस्त छान तळून झालेले ते. हे काढून घेऊ आपण एका डिशमध्ये. हे बघा किती मस्त झालेले ते बघा. गरम मस्त झालेले आहेत, कुरकुरीत एकदम मस्त झालेले. आता आपण इथे ना कढीसाठी एक वाटण करून घेतोय. इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले. तुम्ही नसेल खात तर नाही टाकले तरी चालतात. लसूण घेतलेला आहे 4-5 पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तिखट आहेत त्याच्यामुळे मी 4-5 घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं जिरं घेतलेलं आहे. आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा असं वाटून घ्यायचं आहे. बघा इथे मी आहे ना 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे घरचं दही आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. बघा असं मस्त पातळ करून घ्यायचं. चला तर मग आता कढी करायला सुरुवात करू. हे बघा आता इथे ना तेल छान गरम झालेलं आहे. आपण जे भजे पकोडे तळून घेतले ना तेच घेतलेलं आहे मी. तर याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं मोहरी छान फुलू द्यायची. मोहरी टाकली, त्याचबरोबर कढीपत्ता टाकायचा. हे जे वाटण करून घेतलं आपण ते टाकायचं. हिंग टाकायचा. बघा हिंग, थोडीशी हळद टाकायची. हळदीने कलर छान येतो. मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे आपण दही आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं हे टाकून घ्यायचं. अजून पाणी टाकते मी याच्यामध्ये. ते आपली कढी तयार आहे. मीठ टाकायचे चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकायची. आणि याला आता थोडी उकळी येऊ द्यायची, जास्त नाही. आणि मग ते जे पकोडे केले ते टाकायचे आपल्याला. हे बघा आता आहे ना याच्यामध्ये हे पकोडे टाकून घ्यायचे आपल्याला. बघा इथे आहे ना मी तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. आपल्याला हे बघा मस्त असं इथे आपला कढी पकोडा बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही मस्त छान झालेला आहे. बघा इथे मस्त असा आपला कढी पकोडा बनवून तयार झालेला आहे. खूप छान टेस्टी झालेला आहे. आणि मेन म्हणजे काय घरात असलेल्या साहित्यापासून बनवून तयार होतो. इथे मी अशाच नवीन रेसिपीज आपल्या घरातल्याच साहित्यांपासून बनवून तयार करते. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच हसत राहा, खेळत राहा आणि अशाच नवीन रेसिपी बनवत राहा. तोपर्यंत नमस्कार.